क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त प्राथमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद सोलापूर व पंचायत समिती शिक्षण विभाग उत्तर सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बालिका दिन, विशेष जिल्हास्तरीय किशोर हितगुज मेळावा व बाल आनंद मेळावा सोलापुरात अत्यंत उत्साहपूर्ण, प्रेरणादायी व भव्य स्वरूपात पार पडला। हा जिल्हास्तरीय मेळावा उत्तर सोलापूर तालुक्यात प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली व पंचायत समिती उत्तर सोलापूर गट शिक्षणाधिकारी अविचल महाडिक यांच्या नियोजनातून राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 10 बहुउद्देशीय सभागृह SRP कॅम्प सोलापूर येथे सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रज्ञा परशुराम जमादार, जिल्हा परिषद शाळा SRP कॅम्प या होत्या, तर सुप्रिया सुनील गुंड, जिल्हा परिषद शाळा शिवणी या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या। कार्यक्रमाचे उद्घाटन प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांच्या हस्ते पार पडले। यावेळी उपनिरीक्षक SRPF कॅम्प तुषार साळुंखे, वेलफेअर इंचार्ज SRPF कॅम्प प्रवीण माने, सरकारी वकील माधुरी पाटील, उपशिक्षणाधिकारी स्वाती नडीमेटला, ग्रामीण रुग्णालय वडाळा डॉक्टर तृप्ती कांबळे, जिल्हा समन्वय विस्तार अधिकारी स्वाती स्वामी, गोदावरी राठोड तसेच विविध विभागांचे अधिकारी, उत्तर सोलापूरचे सर्व केंद्र प्रमुख उपस्थित होते। आज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीनं संपूर्ण जिल्ह्यातील तालुका स्तरावर किशोर हितगुज मेळावा, सावित्रीबाई फुले लेख वाचवा लेख शिकवा अभियानाच्या अंतर्गत विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। वेगवेगळे कार्यक्रम, वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन केलं होतं। आज सोरेगाव या ठिकाणी सोलापूर जिल्ह्याचा जिल्हास्तरावरचा मेळाव्याचं आयोजन शिक्षण विभाग, पंचायत समिती उत्तर सोलापूर यांच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलं होतं। आज या याच्या निमित्तानं जिल्ह्यातील सर्व तालुके याच्यामध्ये सहभागी झाले आणि साधारणपणे 500पेक्षा अधिक किशोरी या मेळाव्यासाठी उपस्थित होत्या। अगदी सकाळी योगासनापासून ते सायंकाळच्या बक्षीस वितरणापर्यंत, त्याचबरोबर शस्त्रप्रदर्शन, वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा, वेगळ्या विषयावरचं मार्गदर्शन, आरोग्याच्या अनुषंगानं कायदेविषयक असेल आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाला पुढे घेऊन जाणारे असं वेगवेगळे मार्गदर्शन आज दिवसभरामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं झालं। सर्व मुलींनी दिवसभराच्या सर्व कार्यक्रमामध्ये अतिशय मनापासून सहभाग घेतला, स्पर्धांमध्ये मनापासून सहभाग घेतला, सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सुद्धा खूप चांगलं सादरीकरण केलं। तर संपूर्ण ह्या आयोजनाबद्दल मी सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीनं पंचायत समिती उत्तर सोलापूरचे गट शिक्षणाधिकारी आणि त्यांचे सर्व सहकारी, सर्व शिक्षकांचं अभिनंदन करतो आणि क्रांतिज्योतीचा हा जो आपल्या मुलींना आणि महिलांना सक्षम करणारा वारसा आहे तो आपण सर्वांनी मिळून पुढे घेऊन जाऊया अशा प्रकारचं आवाहन करतो। धन्यवाद। कार्यक्रमाची सुरुवात सकाळी योग प्रात्यक्षिकांनी झाली। यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी मुलींच्या शिक्षण, सुरक्षितता आणि सक्षमीकरणावर मोलाचे मार्गदर्शन केले। मेळाव्यात प्रमुख आकर्षण ठरलेल्या सत्रामध्ये डॉक्टर रुचा विष्णू गोडगे, UPSC ऑल इंडिया रँक 84 आणि पोलीस निरीक्षक स्वरांजली खामकर या 2 मान्यवरांची मुलाखत स्वाती चोपडे, सुजाता घोळवे व वैशाली कुलकर्णी यांनी संयुक्तपणे घेतली। या मेळाव्यात रांगोळी, चित्रकला, क्रीडा, पोस्टर, सांस्कृतिक स्पर्धा देखील घेण्यात आल्या। या स्पर्धांमधून किशोर-किशोरींनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून आपली कला, कल्पकता आणि क्रीडा गुण सादर केले। या मेळाव्याच्या निमित्ताने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले लेख वाचवा लेख शिकवा अभियानाचा शुभारंभ करण्यात आला। हे अभियान 3 ते 26 जानेवारी या कालावधीत राबवण्यात येणार आहे। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयश्री मेलगे पाटील, स्वाती चोपडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन विस्तार अधिकारी बापूराव जमादार यांनी केले। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।